वर्ष आपुलकीची नजर, कौतुकाची थाप, सदैव मदतीचा हात, असे आहेत आमचे गुरुजी खास, असे आहेत आमचे गुरुजी खास. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, माझ्या जीवनाला सुंदर बनविणारे माझे सर्व वंदनीय गुरुजन वर्ग व इथे उपस्थित माझ्या सर्व मित्रमैत्रिणी, मी आपल्या 9वीतील विद्यार्थिनी कुमारी इशिका ज्ञानेश्वरजी बोरेकर. शिक्षक दिनाविषयी मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. सर्वप्रथम, आजपर्यंत मला शाळेतर्फे पवित्र मंदिरात ज्ञानकपी अमृताचा वर्षाव करून मला आदर्श घडविण्याचा सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या माझ्या सर्व गुरूंना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. मित्रांनो, देशभरातील शिक्षकांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 5 सप्टेंबर हा दिवस मोठ्या आनंदाने व उत्साहाने संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. 5 सप्टेंबर हा दिवस आदर्श शिक्षक, प्रसिद्ध तत्वज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या आई वडिलांकडून आपल्याला आयुष्य मिळतं, पण ते आयुष्य कसं जगायचं हे आपल्याला शिक्षक शिकवतात. खरं तर शिक्षक म्हणजे आपल्या आयुष्यातील तो दिवा आहे जो स्वतः जळतो आणि आपल्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश करतो. गुरूचा महिमा वर्णन करताना संत कबीर म्हणतात, सब धरती कागज करू लेखनी सब वंदराय, 7 समंदर मासी करू गुरु गुण लिखा न जाय, गुरु गुण लिखा न जाय. खरं मित्रांनो, अवघ्या पृथ्वीचा कागज केला, साऱ्या जंगलातील लाकडांचा पेन बनवला, 7ही समुद्राची शाही बनवली, तरीही गुरूंचा महिमा लिहिण्यास कमी पडेल. गुरुचा महिमा शब्दात व्यक्त करणं अवघडच नाही तर अशक्य आहे. ज्याप्रमाणे कुंभार आपल्या मडक्याला आकार देऊन योग्य प्रकारे घडवत असतो, त्याच प्रकारे शिक्षकही आपल्या भविष्याला आकार देत असतो. स्वतःची संपूर्ण स्वप्न ते विद्यार्थ्याच्या रूपाने पूर्ण करत असतात. म्हणूनच म्हटलेले आहे, गुरुविन कोण दाखविल वाट. राष्ट्र निर्मितीचा मूळ पाया घालणारी एकच व्यक्ती म्हणजे शिक्षक. जीवन जगताना कितीतरी खडतर प्रसंग येतात, पण त्यातून बाहेर निघण्याचे सामर्थ्य शिक्षकांनी बालपणीच शिकवलेले असते. मित्रांनो, आजच्या काळात समाज निर्मिती व समाज परिवर्तन अशी दुहेरी जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडलेली आहे. अतिरिक्त कामाचा ताणही खूप वाढलेला आहे, पण तरीही शिक्षण देशाची आदर्श पिढी घडविण्याचे काम मनोभावे करत आहे. शेवटी मला इतकेच म्हणावेसे वाटते, ज्ञान देने वाले गुरु का वंदन है, ज्ञान देने वाले गुरु का वंदन है, उनके चरणों की धूल भी चंदन है, उनके चरणों की धूल भी चंदन है. धन्यवाद.